सकाळची उठली की अशी मेंगळली, रात्रीची उघडली, माझी पाठ दुखते, माझी कंबर दुखते. मग काही तर नवरा काय चौपट बसणार आहे का तिची कंबर आणि पाठ त्याची सुद्धा पाय लावते. अजून स्वतःच जेवण स्वतः घेतलंय. आणि तिला चक्कर आली की आम्हीच तिला पुरतं पावडर द्या, दवाखान्यांना गोळ्या द्या, ही खा सवय सवय नव्हती तेव्हा, लहान होती तेव्हा. आपण आता ती मोठी झाली, तिला समजायला पाहिजे ना, तिने स्वतःची कामं स्वतः करायला पाहिजे. मम्मी लेक्चर लग्नाला देते आली. ऐकते. हा, तिला समजायला पाहिजे ना. मी जेव्हा ती स्वतःहून सगळं करायला लागली, मी माईक घेऊन सगळ्यांना सांगेल की आम्रपाली सगळं हे करते. ती कम्फर्टेबल आहे, ती कम्फर्टेबल आहे असं मी सगळ्यांना सांगेल. बस सगळ्यांना नवीन पैसे द्यायचे, त्यांचं कार्य सगळ्यांना लग्न करून घेऊ जेव्हा मला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा. अजून मला कम्फर्टेबलच वाटत नाही, मी का करू ना, का दुसऱ्याच्या काळात हे घालू, म्हणजे तेव्हा मला कोंबड्यात शिव्या द्यायला. हा? आधी भांडी घासत नाही, ती लादी पुसत नाही. पाहुणे आले की नुसतं कोंबडचं धुवायला जाते. चपात्या कोण करतात? 30 चपात्या कोण करतात? ते पाहुण्यांना आता 2 दिवस चपात्या लागते. हे बाईचा प्रॉब्लेम, लाटले तरी प्रॉब्लेम, काम केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. आता 2 दिवस लाटले असतात. त्या अगोदर स्वतः मनाने बोलत होतीस की मी लाटते म्हणून. तुम्ही सांगितलं? अरे ह्या गोष्टी तुला सांगायला लागतात, तू मोठी झाली, तुला समजायला पाहिजे ना. मानवाकडे जास्त आशी नको करू. आता तू स्वतः काय करत नाही. तिला असं करत असं पसारा तिथं तिला हे वाटत बाबा हे इथं ठेवले, हे इथं ठेवले, तिला काहीच नाही फरक पडत. या पसारातच बसल ती. अरे मी गेल्यावर काय करा, मी असताना पण तिने करायला पाहिजे, नसताना. कारण आता ती मोठी, आता तिने सगळं घर सांभाळलं पाहिजे तिने. आता समजा मी आजारी आहे समज, तर तिने स्वतः केलं पाहिजे सगळं. मी गेल्यावर सांगा त्याला सांगते भांडी घास, पप्पाला भात सांबार करायला सांगते. विचार केलं की नाही? विचार केलं की नाही? सगळं मी केलंय. 4 भांडी काय घासलं त्याने. चिडचिड करायची त्याच्यावर, असं थोडी आहे. मग तू शिकलीस कशाला एवढीच? शिकून फायदा काय, नोकरी करायची नाही तर. आम्ही एक अडायला ये म्हणून आमचं चालू शकतो. आम्ही नाही केलं तर कुठं तरी आम्ही बिझनेस करतो, बिझनेस. आमचा बिझनेस. सामान चपलंय, भरण्या रिकामा झालं. असं ते आम्ही पाऊस आलाय म्हणून आणलं नाही, नाही तर आता गेले. बर्नरवर ताडं मधून ठेवलेली आहे म्हणून दिसतात. आता यात लोकांना काय दिसणार नाही काय सामान. बोलून दाखवू लोकांना, त्यात काय. त्यात पाणी पडेल, त्यात पाणी पडेल. नाही ना, असं पाणी असं हे केलं की पाठी पडतंय पाणी. आणि लोकांना माहिती आहे त्या डब्यातनी काय आहे, त्यामुळे मी आरामात झाकून ठेवलं. लोकांना कुठल्या बरणीत काय आरामात, ती लोक त्यांचं ते असं उघडतात, घेतात, खातात. माझे गिरायक आहे. पॉडकास्ट. हा, आज कंटेंटला हेच नाव देणार आहे, पॉडकास्ट. काय काय नाही, इंटरव्ह्यू घेते तुझा. माझा इंटरव्ह्यू हजार वेळा MC डिडो व्हायरल झालं. आता व्हायरल झालं ना MC डिडो. म्हणजे काय? अरे काय रॅपर आहे MC डिडो. तसं एक रॅप गाऊन दाखव, आता रॅप गाऊन दाखव. रॅप अरे तो वाचते पागलवाणी रॅपिंग. गाणं म्हणून दाखव. बोल ना पटकन, टाइम नाही आपल्याकडे. गाणं म्हणून दाखव. मला गाणं बी नाही येत. अरे बोल ना. मी शिकवलंच नाही. गाणं बोल. प्रीतीचं जोड जोड ते मला बोल. बोल ना पटकन, मला टाइमपास नको करूस. याद आती है मगर वो तुम नहीं है. पुढचं बोल. मी काय बोलू? मला 1000 रुपये दे ना. किती रुपये तुझ्या? चिल्लर बघा, चिल्लर केवढे चिल्लर आहेत. लावू नको. चिल्लर अंबानी एखाद्या किती मोठं असतं. पॉडकास्ट चालू आहे बाहेर इकडे.
एका हाताला 5 बोट असतात. मग हात हाताला किती बोट असतात? 2 हाताला किती बोट असतात? हा? 2 हातामध्ये किती बोट असतात? 10, 20. 20 फूट ना आणि बघायला. अरे त्यांनी ते 3 वेळा नापास झालेली. असं माहिती पडलं. 3 वेळा नापास झालेली. 10 बोटांमध्ये 10 बोटांमध्ये 10 हातांमध्ये 50 रे. 50 त्यामध्ये बरोबर 100. नाही 100 नाही किती 250 काहीतरी भेटलेली. म्हणजे ते अगोदरचं भाताला 4. हे आवडतं जोक सांग ना दोघांच्या सेकंडच्या पाठी काय ते ते सांग. तो तर स्पर्धेमध्ये आहे बरोबर. त्यामुळे तू सेकंड मध्ये आलेला ना, तू त्याला मागं सोडलास. तू कोणत्या पोझिशन मध्ये आधीच? तू कोणत्या स्तरावरती आधी? जो स्पर्धेमध्ये येणार होता त्याला मागे ठेवलं. जो स्पर्धेमध्ये दुसऱ्या रांगेमध्ये होता ना, दुसऱ्या स्तरामध्ये, तिकडं तू त्याला मागं सोडलास. मग तू आता कोणत्या ह्याच्यामध्ये आली? अशी काय पाहिजे? नाही दुसऱ्या स्तराला फक्त दुसऱ्या रँक मध्ये आला, सेकंड मध्ये आला, त्याला पण तू मागं सोडलास. मग तू आता कोणत्या रँक मध्ये आला? कशा दुसऱ्या? मग तुमचा त्यात माझाच नंबर असला ना, मी त्याच्या पाठी तो माझ्या पाठी दिसला. अवघड मला घुमवतोय. तू सांग बघिता. चल. स्वतःला ते लय किती बोलली दुसरे पहिला दुसरा बोलली ना पहिला आता दुसऱ्या बोलली ना. तरी हा मुद्दा बोलायचोय. तो बोलला, तो काय बोलला त्याला सोडून दिलं आणि मग तू कुठल्या रांगेत? मी पहिल्याच रांगेत. मग तो काय बोलला दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो बोलला. मग त्याची मराठी खराब आहे त्याची मराठी खराब आहे. सांगण्याचा प्रश्न नाही काय रांग. आणि दुसरा जोक सांग दुसऱ्याला जोक सांग. हा मग काय सांग. बंटीच्या बाप्पाची 4 पोरं होती. ए आपल्या नाही म्युन्सिपालिटी बंटीच्या बाप्पाची 4 पोरं होती. मे, जून, जुलै. चौथ्या पोराचं नाव काय? महिना बोलू नका. छान नाही बोलत तुझं. दिली तुम्हाला महिना बोलू नका. ग्रॅज्युएशन. विचार केला आता. मी 3 वेळा नापास पागल पास काय. ग्रॅज्युएशन बाय बीकॉम मध्ये. आता बोल कुठला प्रश्न. आणि कठीण वाला सांग एकदम दोघांचं कॅबिनेट कठीण वाला सांग एकदम. काकांची 4 मला ते माहिती आता ह्याचं नाव कोणाचं आहे? पण ठीक आहे ना, पण ठीक. एक चांगला जोक सांग ना मग कठीण वाला. लोक नाही थोडं विचारते. मग आपल्या ऑडियन्सला काय तू शिक देणार आहे? पॉडकास्ट 8 मिनिटचा झालाय पटकन बोल. माझी शीट अशी आहे की ज्या शिकलेल्या मुले त्यांनी नोकरीला पण जायला पाहिजे आणि घरात पण कामं करायला पाहिजे. आम्ही जात होतो आम्ही शाळेत पण जात. आमचं शिकून झालं होतं, आम्ही कामाला पण जात होतो आणि घरचं पण काम करत होतो. समजलं ना? माझी 10वी झाली. तुमच्यावाने एवढं 15 ग्रॅज्युएशन नाही झालं. आता तुमच्या एवढा पगार असताना तुमच्या एवढी शिकलेच नाही, एवढा पगार ग्रॅज्युएशन ए ते सोडून दुसरी सांग. मुलांना काय शिक देणार? ते बंद कर. मुलांना काय शिक देणार? मुलांनी